देशमुख साहेब दिसतंय आत्तापासून म्हणजे दिवाळीपासून फक्त एकच मत मागतात। जे बिचाऱ्या पक्षाने एवढं त्यांना नेतृत्व दिलं, तालुक्याचं, शहराचं, नगरपालिकेचं अध्यक्षपदाची उमेदवारी दिली, परंतु इतकं स्वार्थी असावं की त्यांनी फक्त एक मत मागावं एवढं या ठिकाणी सुरू झालं। खालचे सगळे उमेदवारी सोडून दिलेली, याचा आता तुम्ही सगळे बसलेल्या नागरिकांनी विचार केला पाहिजे। आणि म्हणून आत्तापासूनच त्यांच्यामध्ये दुफळी आहे, जो तो स्वतःच्या व स्वार्थाचा विचार या ठिकाणी करायला लागलो। आमचे उमेदवार कुठे प्रचाराला गेल्यावर ते 3 मत मागतात, आमच्या अध्यक्षांना मत द्या, आमच्या खालच्या 2 उमेदवारांना द्या, पॅनल टू पॅनल मतदान करा। परंतु आज चुकीचं या ठिकाणी बोललं जातं। जर आपण लोकसभेसारखी जर चूक केली तर या शहराचं भवितव्य काय असणार आहे, या नगरपालिकेचं भवितव्य काय असणार याचा विचार करायचा। त्यांचा मागचा कार्यकाळ जर बघितला असेल तर पालिकेतील काही लोकांना बरोबर घेऊन आपल्या या शहरातील पालिकेचे खाजगी भूखंड या लोकांनी बळकावलेले आहेत, शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले आहेत, त्या ठिकाणी टोले जंग इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यांनी उभे केलेले आहेत। मला वाटतं त्यांना प्रश्न विचारायचा किंवा आमची विकास कामं निकृष्ट याच्यावर प्रश्न विचारायचा सुद्धा त्यांना अधिकार नाही आहे। आणि मला खात्री आहे की आपल्याला जर आपलं घर वाचवायचं असेल, आपलं शहर वाचवायचं असेल, आपल्या स्वतःच्या जागा या ठिकाणी आपल्याला वाचवायच्या असतील, असं नेतृत्व आपण स्वीकारायचं की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे। नाही तर उद्या असं होईल, पालिकेत जर ही चुकीची मंडळी आली तर तुमचे प्लॉट आणि तुमचे घरं सुद्धा हे लोक नावार करून घ्यायला कमी पडणार नाही, हा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। म्हणून या शहराचं भवितव्य, या पालिकेच्या शासकीय ज्या भूखंड आहेत ते आम्ही आता डेव्हलप करायला घेतलेले आहे। आज प्रत्येक प्रभागामध्ये आपण प्रत्येक चांगल्या प्रकारचं गार्डन त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना कंपाऊंड घातलेलं आहे, त्या ठिकाणी एखादं मंदिर असेल त्याला सभामंडप देण्याचं काम केलेलं आहे। आता आपली प्रशासकीय किंवा इतर कामं जे या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती ती झालेली आहे। आता जसं आता अभय काकांनी सांगितलं की आपली जी चिंचपूर रोडची नदी असेल, आपलं गाव तलाव असेल आणि आपली पाथर्डी पालिकेची, आपल्या पाथर्डी शहरातील न्यायालयाची इमारत असेल, ही 3-4 कामाची जी मोठी भव्य दिव्य होणं गरजेचं आहे, त्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे। जेवढं अधिक मी शेवगावला आणि पाथर्डीला दिलं त्या पद्धतीने आपल्या या शहरामध्ये आगामी 5 वर्षाचं आमचं जे व्हिजन घेऊन आम्ही काम करणार आहोत त्याचा जाहीरनामा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। म्हणून आज माझी सर्व पाथर्डीकरांना, इथल्या आमच्या सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की आपण सतत विवेकी बुद्धीला स्मरून कुठलाही भूल तापांना अफवांना बळी न पडता आपलं भवितव्य कुणाच्या हाती सोपवायचं, आपल्या या पिढीचं भवितव्य चांगलं घडवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही, आपण मनाशी खुंगाड बांधली पाहिजे। आज देशात, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आपले पालकमंत्री आहेत, आपले माजी खासदारात आहे आणि शेवटी जर विकास काम करायचं असेल तर ही सत्ता असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज जर एखादा निर्णय पाथर्डीकरांनी चुकीचा घेतला तर मी सांगू शकते की कुठलाही विकास कामं या ठिकाणी होऊच शकत नाही। आज विरोधकांकडे काहीच नाही, ते तुम्हाला काहीच देऊ शकणार नाही, ते फक्त निवडणुका आल्यानंतर 2 दिवस आपल्या तरुण बांधवांना कुठेतरी व्यसनाला लावतील, 2 दिवसाची जेवणाची तजवीज करतील। आज मला ते एक नवीनच प्रकार देशमुख साहेब आमच्या तालुक्यामध्ये ऐकायला मिळाले। आपले बापू तुमच्या काळात राजकारण होतं का माहित नाही, 1000 रुपये द्यायचे, त्याच्यावर एक 10 रुपयाची नोट द्यायची, आली का कुणाला नोट? कोरी करकरी 10 रुपयाची नोट येते, मग तो उमेदवार 1000 रुपये देतो, 10 रुपयाची एक नोट देतो, त्या नोटेचा नंबर, 10 रुपयाच्या नोटेचा नंबर लिहून घेतो आणि प्रचार असं करतात की तुम्ही आम्हाला तुतारीला मतदान करा, 1000 रुपये घ्या, 10 रुपयाची नोट परत मतदान झाल्यावर आम्हाला आणून दाखवा आणि पुढचे 2000-3000 काय पैसे ते आम्ही आमच्याकडून घेऊन जा, आणि जर ते मत दिलं नाही तर ते 1000 रुपये वसूल करायला सुद्धा आम्ही परत तुमच्या दारात येऊ, असं दम त्यांनी या ठिकाणी भरलेला आहे। त्यामुळे पाथर्डीकरांनो हात जोडून विनंती आहे की आपण 1000 रुपयाला 2000 रुपयाला विकले जाणार आहोत का, याचा विचार आपल्याला करायचा आहे। 2 दिवसासाठी राजकारण येईल, निवडणुका येतील जातील, नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचा हा तुमचा मनाची विचार या ठिकाणी करायचा आहे। परंतु आमची ही भावी पिढी धाब्यावर बसवायची का घराघरात भांडणं लावायची, हा विचार तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे। आज भारताकडे तरुणांचा देश म्हणून बघितलं जातं, ही तरुणाई आपल्याला सांभाळायची, जोपासायची, की तिला चांगलं नेतृत्व द्यायचं, एक या शहराच्या विकासाच्या माध्यमातून त्यांना चांगलं शहर विकसित करायचं, स्वच्छ सुंदर पाथर्डी आपल्याला करायचं असेल, त्या भूखंड माफियांचं नेतृत्व आपण त्यांच्या हाती सोपवणार आहोत का, हा विचार तुम्हाला आम्हाला मतदान करताना घडून आणायचा आहे। अधिक वेळ काही घेत नाही, आपल्याला रॅली या ठिकाणी आपली सुरू व्हायची आहे।